2025 सीईटीला वेव्हज मधून एक प्रश्न आलाय, तुम्ही याला 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकता का? प्रश्न काय म्हणतोय, आपल्याला 4 ऑर्गन पाईप्स दिलेत, हा ओपन ऑर्गन पाईप, हा ओपन ऑर्गन पाईप आणि हे दोन्ही क्लोज ऑर्गन पाईप. मला फ्रिक्वेन्सीचा रेशो विचारलाय, फर्स्ट एस टू सेकंड एस टू थर्ड एस टू फोर्थ. विद्यार्थी परीक्षेत काय करतो, परीक्षेमध्ये बघतो सर हे अँटी नोड, हे नोड, मग अँटी नोड, सर हे नोड, मग हे अँटी नोड, मग इथून वेव्हलेंथ काढणार, मग वेव्हलेंथ काढल्यानंतर फ्रिक्वेन्सी काढणार, मग याची फ्रिक्वेन्सी, याची फ्रिक्वेन्सी, याची फ्रिक्वेन्सी, याची फ्रिक्वेन्सी, सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सी काढून रेशो घेणार. कशाला करायचंय तुला एवढं? एक शॉर्टकट आहे, मी काय सांगतोय बघा. V इज इक्वल टू असतो एफ लेमडा. आता V म्हणजे स्पीड ऑफ साऊंड, जो की कॉन्स्टंट राहणार आहे, कारण मीडियम आणि टेम्परेचर दोन्ही सेम आहे सगळ्यांसाठी, बरोबर. म्हणजे मी म्हणू शकतो की माझी फ्रिक्वेन्सी आहे दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. ज्याची वेव्हलेंथ जास्त त्याची फ्रिक्वेन्सी कमी. मग आता बघा कोणाची वेव्हलेंथ जास्त आहे, सगळ्यात जास्त वेव्हलेंथ डी ची आहे. का बरं? कारण आपल्याला त्या वेव्हचा एकदम छोटासा पार्ट दिसतोय. अरे सापाचा जर छोटासा पार्ट दिसतोय याचा अर्थ साप मोठा आहे, म्हणजे वेव्हलेंथ मोठी आहे. डी ची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर सी ची वेव्हलेंथ आहे, त्याच्यानंतर बी ची वेव्हलेंथ आहे आणि मग सगळ्यात शेवटी ए ची वेव्हलेंथ आहे. डी ची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त म्हणजे डी ची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी, म्हणजे शेवटी 1 आला पाहिजे. 1 म्हणजे बी बरोबर आहे 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4. गॉट इट.